नमस्कार यूट्यूब फॅमिली। आरबीआयने देशातील 3 सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली। या बँकांमध्ये ग्राहकांचे पैसे कधीच बुडणार नाहीत। चला तर कोणती आहेत या बँका आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। रिझर्व्ह बँक आता लोकांच्या दैनंदिन गरजेचा एक भाग बनली आहे। प्रत्येक छोटी मोठी ट्रान्झॅक्शन ऑनलाइन केली जात आहे। रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण कमी होत आहे। अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीसाठी बँकेत खाते उघडणे गरजेचे झाले आहे। मात्र खाते उघडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। आपले खाते सुरक्षित बँकेत असावे याकडे लक्ष द्यायला हवे। भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील 3 सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे। जर तुम्ही बँकेत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर ते सुरक्षित बँकेत उघडावे। आरबीआयने 3 सुरक्षित बँकांची यादी प्रसिद्ध केली आहे। या बँकांमध्ये ठेवलेला पैसा कधीही बुडणार नाही। रिझर्व्ह बँकेने डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स या यादीत एका सरकारी आणि 2 खासगी बँकांचा समावेश केला आहे। या बँकांमध्ये ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील। या बँका डुबण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। बँक डुबल्यास मिळतील फक्त 5 लाख रुपये। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक खातेदाराला त्याच्या खात्यातील ठेवीसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपये विमा क्लेम मिळतो। जर एखाद्या खात्यात 1 कोटी रुपये जमा असले तरीही आरबीआयच्या नियमानुसार फक्त 5 लाख रुपयांपर्यंत विमा मिळेल। म्हणूनच अशा बँकांमध्ये पैसे ठेवणे टाळावे जिथे ते बुडण्याचा धोका आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने जी यादी जाहीर केली आहे ती यादी आता आपण पाहूयात। या यादीत पहिल्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। याशिवाय 2 खासगी बँका ते म्हणजे एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या यादीत समाविष्ट आहे। आरबीआयने या बँकांना सर्वात सुरक्षित घोषित केली आहे। या बँका का महत्त्वाच्या आहेत? आरबीआयने जाहीर केलेल्या DSIBs यादीतील 3 बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्सचा दर्जा देण्यात आला आहे। या बँकांना देशातील सर्वात सुरक्षित बँका मानले जाते। म्हणूनच या बँकांमध्ये खाते उघडणे फायदेशीर ठरू शकते। अर्थव्यवस्थेसाठी का महत्त्वाच्या आहेत या बँका? आरबीआयच्या सूचीतील या 3 बँका संपूर्ण आर्थिक प्रणालीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। या बँका जर डुबल्या तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला फटका बसेल। म्हणूनच या बँकांना आर्थिक संकट येऊ नये यासाठी सरकार देखील त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल। आरबीआयने ही यादी कोणत्या आधारावर तयार केली असेल? आरबीआयने DSIBs ची यादी 31 मार्च 2024 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे तयार केली आहे। या बँकांना ॲडिशनल कॉमन इक्विटी टायर 1 मेंटेन करावे लागेल। प्रत्येक बँकेने त्यांच्या गटानुसार बकेट आवश्यक कॉमन इक्विटी टायर 1 कायम ठेवणे गरजेचे आहे। यामुळे बँकांना आर्थिक संकटांना सामना करणे सोपे जाईल। 2014 पासून हा नियम लागू आहे। रिझर्व्ह बँक घरेलू सिस्टीमसाठी महत्त्वाच्या बँका ही यादी पहिल्यांदा 2014 मध्ये तयार केली होती। त्यावेळी केवळ एकाच बँकेचा या यादीत समावेश होता, स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 2016 मध्ये आयसीआयसीआय बँक या यादीत समाविष्ट करण्यात आला। 2017 मध्ये एचडीएफसी बँकचा देखील या यादीत समावेश करण्यात आला।